हाय हॅलो नमस्कार सर्वांना. मी सारिका तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर कसे आहात सर्वजण? आय होप सर्वजण मस्तच असाल. तर बघा इथं मी सकाळी स्वयंपाक चालू होता माझं. चपात्या भाजी बनवली होती, त्यानंतर आळूवडी बनवणार होते मी. त्यासाठी पानं अशी त्याला बेसन पीठ लावून अशी दुमडून घेतली होती. जास्त मोठी होती त्यामुळं मी अशी दुमडूनच केली. थोडी फाटलेली पण होती पानं त्यामुळं. हे बघा मला किती गरमी भरपूर आहे त्यामुळे किती घाम आला होता. सगळं स्वयंपाक झाला होता. आता फक्त आळूवडी बनवून घ्यायची होती, त्यासाठी मी इथं बनवायले होते. काय आवरलं नव्हतं, नुसते आंघोळ केली, मेकअप वगैरे नाही केलं काय. तशीच स्वयंपाक अगोदर करायलेली मी. हे बघा लहान पानं असली की मी आपूट पण पिठात हे करून आपूट पण पानं तळत असते, ते पण खूप छान होते. पण ही जास्त भरपूर मोठी होती त्यामुळे त्याला दुमडूनच केलं मी. हाय अशी पिठात भरवून पण छान होतात. हे बघा जास्त मोठे मोठे झालते त्यामुळे जास्त बसत नव्हते. 2 नाही तर 3च बसत होते कढईमध्ये. थोडे थोडेच मग तळून घेतले. आणि माझी तर फेवरेट आहे आळूवडी. कोणाकोणाला आवडते सांगा कमेंट करून. जास्त मोठे होते त्यामुळे पलटायला पण येत नव्हतं लवकर. भरपूर मोठी पानं होती. इथं कॅमेरामध्ये लहान दिसत असेल पण भरपूर मोठे होते त्यामुळं मधनं कट करून करायला पाहिजे होतं मी, पण तसं नाही केलं. आपुटच केलं, पटपट व्हायचं होतं, आवरायचं होतं म्हणून कट करत नाही बसले. हे बघा बाहेर ऊन पडलं होतं, म्हणजे 7-7:30 वाजले असतील. आज थोडा उशीर झाला होता स्वयंपाकला, ऊन पडायला होतं इतक्या लवकरच. हे बघा झाले सगळ्या बनवून. बघा अशा झाल्या. त्यानंतर चपात्या तेल व्यवस्थित ठेवावं म्हणलं, झाकून ठेवावं लागते कारण पाली भरपूर झालेत आमच्या घरात, त्यामुळे नीट सगळं झाकून ठेवावं लागतं. त्यानंतर मग सगळं झाडून वगैरे काढलं. स्वयंपाक झाल्यानंतर झाडून काढलं घरातलं ते सगळं. त्यानंतर बाहेरचं झाडवलेलं मी. परत भांडी पण घासली, काय शूट घेतलं नाही भांडी घासताना. किती घाम आलता मला म्हणून हसत होती दीदी. प्रिया आलती पाणी घेऊन. पाणी पेरूला ओतलं पहिलं खालचं, ताजं पाणी त्यात ओतायचं होतं. त्यानंतर मग दररोजच हे झाडायचं चालूच असते माझं. हे बघा किती घाण केलं ते रेड्यानं. सगळं स्वच्छ दररोज झाडावं लागतं, सगळं साफसफाई करावं लागते, तेव्हा कुठे सगळं स्वच्छ दिसतं. हो बघा इथं उभारला होता, मला सांगत होता तिथं केर राहिलाय, तिथं केर राहिलाय, बोट करून दाखवत होता मागं राहिला उभारून. त्यानंतर
स्वच्छ धुवून घेतलं साबणाने. परत आवरलं माझं सगळं आणि म्हणलं नंतर रांगोळी काढा. रांगोळी मला दररोज काढायला आवडते. अशी छोटीच काढते, मोठी पण जास्त येते मला काढता, पण मोठी सणाचं वगैरे काढते मी. मोठी दररोज अशी छोटी काढत असते. मोठी पण जास्त येते, पण म्हणजे सणाचं ती मोठी काढताय, दररोजच काढावं लागतं, त्यामुळे छोटी हे बघा मी अशी काढते. पांढऱ्या रांगोळीनं पहिलं काढून घेते, त्यात थोडा कलर भरते. जास्त काय व्यवस्थित नाही काढत बसत, कारण दररोज छोटी काढायची असते. म्हणून पटपट आवरायचं होतं मला, काढली गडबडीत कशी तरी. त्यानंतर कलर थोडं भरून घेऊ. लाल आणि पिवळा कलर लई छान वाटते, म्हणून दोन्ही जवळ भरला, मध्ये लाल भरला आणि साईडने पिवळा. लाल लई आवडतं, ते छान दिसतं जास्त. आणि इकडं बघा मांजर तुळशीच्या कट्ट्यावर बसलं होतं, आणि दुसरं एक मांजरं आम्ही तर नाही पाळली, पण भरपूर येतात तशी. इथं गुलाबी भरून घेतलं सगळीकडे पटपट. सगळा पूर्ण याच्यामध्ये नाही भरत, तुटक भरला आणि म्हणलं तर बास कर. तर बघा झाली कंप्लीट रांगोळी. बघा कशी वाटते सांगा कमेंट करून, जमते का मला रांगोळी काढायला. आणि व्हिडिओ कसा वाटतो सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आपल्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर बघा झालं, आता मी भरून ठेवलं सगळं. ओम बघत होता, ओमला पुसायची होती रांगोळी, तिच्यावर हात टाकून घेतला. आणि परत दरवाजाला पण हळदी कुंकू लावून घेतलं, मला आवडतं म्हणून मी लावत असते कधी असं. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.